नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर कोकणच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण आलो आहोत विठाई या मल्टीपर्पज हॉल अँड लॉन्समध्ये. हे एक सुंदर असं हॉल आहे जे की गडिंग्लजमध्ये आहे. तुम्ही जर हिंचनाच्या जरा पुढे गेलात तर बरोबर तुम्हाला सूतगिरणीजवळ हे हॉल मिळणार. इथला परिसर इतका सुंदर आहे की विचारायलाच नको. तुम्ही बघू शकता इथे अनेक सुंदर असं एक गार्डन केलेलं आहे आणि त्यामध्ये खूप छान छान झाडं त्यांनी लावलेली आहेत. कंपाऊंडही वाढवली आहे आणि इथे लोकांची व्यवस्था व्यवस्थितपणे केलेली आहे जेणेकरून त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. त्या आपण पुढे बघूच. इथून आम्ही गार्डनमधून नंतर तर पुढे जायला निघालो. हे आहे विठाई मल्टीपर्पज हॉल. इथे तुम्ही बघू शकता फुलांची खूप सुंदर सुंदर झाडे आहेत. फुलांचा अक्षरशः सडा पडलेला तिथे. नारळाची झाडं आहेत. वातावरण पण इतकं आल्हाददायक होतं विचारायलाच नको. इथे अनेक सुंदर अशी कमान बनवली आहे एंट्रीला, तुम्ही बघू शकता फुलांसाठी. आणि हे तर नुसतं आता सध्या आज तर तिथे काही कार्यक्रम नव्हता, पण एरवी जर जेव्हा काही कार्यक्रम असतो तेव्हा खूप सुंदर सजावट करतात ते लोक. आहे आपला हॉल आणि इथून जर आपण बघितलं हा आहे व्ह्यू. इकडे आणि शौचालयाची व्यवस्था आहे आणि इकडेच जर तुम्ही पूर्ण हा परिसर बघितला तर अतिशय मनोरम्य असा परिसर आहे. इथेच मी बघितलं केळीचंही सुंदर असं झाड होतं बघा. आणि इथूनच थोड्या अंतरावरती इथे सदाफुलीची इतकी सुंदर झाडी होती बघा. हे व्हाईट कलर, पांढऱ्या कलरचं झाड, त्यानंतर पिंक कलर, हा पीच कलर आणि नॉर्मल पिंक कलर. मी पिंक कलर आणि व्हाईट कलर तर हे तर आमच्याकडे आहे झाड, पण हे पीच कलरचं बघा झाड किती सुंदर आहे. इतकं सुंदर वाटत होतं ते झाड, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही प्रत्यक्षात जर बघाल तेव्हा खूपच सुंदर वाटेल. आणि दुसरं हे डार्क पिंक कलर किती सुंदर आहे बघा ते. आणि ते डार्क पिंक कलर आणि तो व्हाईट कलर खूपच उठून दिसत होता. आणि वरती बघितलं तर मी मस्त पेरूचं झाड होतं. पेरू इतके लागले होते, बाप रे बाप. त्यानंतर आम्ही इकडे गेलो. हा इथे लाईटीचा पोल आहे आणि इकडूनच आम्ही नंतर इकडे बघितलं तर एक यांनी काहीतरी स्टोरेजसाठी अशी एक रूम होती आणि जेवण बनवण्यासाठी. तर तिथून आम्ही पुढे गेलो. टाईल्स वगैरे अतिशय सुंदर. आणि इथे हात धुण्याची व्यवस्था आहे. इथे आणखीन एक पेरूचं झाड दिसलं मला. त्यानंतर इथून आम्ही पुढून गेलो तर इथे खूप अशा रूम्स त्यांनी बनवल्या आहेत विथ ग्रिल्स, जेणेकरून काही आतमध्ये जाऊ शकत नाही, काही जनावर वगैरे प्रवेश करू शकत नाही. इथेही पाण्याची व्यवस्था आहे, टाकी वगैरे भरण्यासाठी किंवा काही बादलीसाठी किंवा काही गरज लागली पाणी तर त्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आणि इथे हा जनरेटर आहे त्यांचा, म्हणजे जरी लाईट गेली कार्यक्रम चालू असताना तरी काही इश्यू होणार नाही. जनरेटर चालू केला की बॅकअप मिळणार लाईटीचा. आणि त्यानंतर इथून मी बघितलं की सुंदर असा स्पीकर होता, जेणेकरून काही कार्यक्रम असो तुमचा, तुम्हाला तो यूज होईल. इथे सुंदर अशा 2 मोठ्या टाक्याही होत्या बघा, जेणेकरून पाण्याची सुविधा त्यांना मिळणार. पाण्याची कुठलीही कमतरता भासणार नाही लोकांना, यासाठी त्यांनी पाण्याची पुरेपूर व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर इथे मी बघितलं एक स्टोरेज रूम होती. स्टोरेज किंवा काही आपण बनवू शकतो जेवण त्या प्रकारे. आणि दुसरं म्हणजे हा दुसरा स्पीकर हा बघा हा. आणि इथूनच पुढे गेलं की अजून एक स्पीकर. हे एक पुरुष शौचालय इथे होतं आणि
इकडे आहे हे महिला शौचालय. सो कोणीही पाहुणे आले तर त्यांना काही असुविधा होणार नाही याची पूर्णपणे त्याने खबरदारी घेतली आहे. त्याच्यामुळे तुमचा जो काही कार्यक्रम असेल, लग्न असो, काही तुमचं रिटायरमेंट सेरेमनी असो किंवा बड्डेज असो, पार्टी असो, काहीही तुमची किंवा नेमिंग सेरेमनी आजकाल करतात, तर तेही तुम्ही इथे अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता. उत्तम व्यवस्था केलेली आहे. ह्यांची सुविधा पण आहे, जेवणाची सुविधा आहे, राहण्याची सुद्धा सुविधा आहे यांच्या इथे. आणि या अर्थातच हॉल पण अवेलेबल आहे. आणि इथूनच तुम्ही पुढे गेलाल ना, तर हा ब्लॅक कलरचा जो पार्ट दिसतो ना तुम्हाला, तर इथे जेव्हा काही कार्यक्रम असतो ना, तेव्हा इथे कारंजे सोडले जातात. खूप सुंदर दिसतं, खूप म्हणजे खूप अतिशय सुंदर. लाईट्स विथ फाउंटन. आणि नंतर आम्ही इथे पुढे गेलो आणि हे बघा, ही जी रूम आहे ही अशी स्टेसाठी एक रूम आहे. अशा अनेक रूम आहेत अजून आतमध्ये तिथे. तर तुम्हाला कधी तुम्ही आलात, काय तुम्हाला फंक्शन असेल, तर तुम्हाला जर गरज असेल तर कोणी राहू शकतं तिथे. ओके. त्यानंतर आम्ही इथे पुढे गेलो आणि पुन्हा मी ते मागे वळून बघितलं तर इतकं सुंदर परिसर दिसत होता, विचारायलाच नको. बघा तर. त्यानंतर इथूनच जवळ आम्ही गेलो, तर आता इथून हा सुरू होते आपला मेन हॉल. ओके. इथे त्यांचा एक डॉबरमॅन आहे, त्याच्यासाठी ते भांडं आणि पाण्याची व्यवस्था त्यांनी केली. आणि इथे बघा, हा आहे आपला मेन हॉल. अतिशय वाढव्य असं सुंदर असा हॉल त्यांनी बनवलेला आहे. त्यामुळे कुठलाही फंक्शन असो, उत्तमरित्या तुमचा तो साजरा होणार इथे. मी या हॉलचा ॲड्रेस तुम्हाला नक्कीच कॅप्शनमध्ये देईन. त्यामुळे तुम्हाला जर कधी गरज असली तर तुम्ही नक्की या हॉलला भेट द्या. तिथे तुमचा कार्यक्रम तुम्ही सेलिब्रेट करू शकता. मी ते केळीच्या झाडाजवळ आले. हा केळीचा घड बघा, किती सुंदर दिसतोय ना. शहरात असं पाहायलाच मिळत नाही. गावाकडची हीच खरी मजा असते. आणि त्यातूनच मी पुढे गेली तर इथे मला एक तुळशीचं वृंदावन दिसलं. किती सुंदर आहे बघा. आणि तिथे मी लक्षपूर्वक बघितलं तर मला एक राधा आणि कृष्णाचं एक दिसली. त्याने ती राधाकृष्णाची आणि नंदी पण आहे त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे आपल्या मराठी संस्कृतीचंही त्यांनी बरोबर उत्तम दर्शन दिलेलं आहे आपल्या या हॉलमध्ये. त्यामुळे तुम्ही कधी आलात तर तुम्हाला खरंच इथे खूप आनंददायी वातावरणही आहे आणि प्लस सुविधाही तुम्हाला मिळणार. त्याच्यामुळे कशाची कमतरता तुम्हाला इथे भासणार नाही. इथे बघा, अक्षरशः फुलांचा सडा पडला आहे, पांढरे फुलांचा. बघा तर, खूप मोठं झाड आहे सदाफुलीचं. त्यानंतर इथे जास्वंदीचं झाड आहे. त्यानंतर इथूनच मी थोड्या अंतरावर गेली ह्याच गार्डनमध्ये. ओके. तर इथे मला अजून फुलझाडं मिळाली. आणि हे एक नारळाचं झाड बघा, किती नारळसुद्धा लागलेत, अतिशय सुंदर. त्यानंतर इथे जेव्हा मी पुढे गेली तर मला एक नाही म्हणता येणार, अनेक झाडं मिळाली. जसं की हे बघा, जास्वंदीचं झाड इतकं सुंदर होतं दिसायला. कलर बघा, किती सुंदर कलर कॉम्बिनेशन, रेड अँड ऑरेंज. त्यानंतर हे एक झाड किती सुंदर आहे, येलो फुल ते. त्यानंतर मला दिसलं मोगरा. वा, मोगऱ्याची तर खूप त्याने झाडं लावलेत. हे कुंदाचं झाड. कुंदाचं पण झाड खूप छान असतं, खूप सुगंध येतो मस्त त्याला. असं वाटतं मोगरा पण तो कुंदा आहे. आणि हे मोगरा. आणि हे बघा, हे शोचं झाड मस्त आहे ना. फुलं तर इतकी याची सुंदर वाटत होती तिथे, पिंक कलरची. वा, मला तर खूपच बरं वाटलं. त्यानंतर इथे मी पुढे गेले, अजून मला मोगऱ्याचं झाड दिसलं. त्यानंतर इथे मी पुढे अजून थोड्या अंतरावर गेली ना, गेटजवळ त्यांच्या लॉनच्या म्हणजे गार्डनच्या, तर मला हे एक फूल दिसलं. ह्याला पांढरं गुलाब देखील म्हणतात. खूपच प्रसन्न वाटत होतं हे बघून.
अशीच फुलझाडं सेम आम्ही आमच्या बंगल्याच्याही भोवताली लावली आहेत. इवन माझ्या बाल्कनीमध्ये मी खूप फुलझाडं लावली आहेत. त्या मला फुलझाडं खूपच आवडतात. ते म्हणतात ना, म्हणजे झाडं जी असतात ती सजीवच असतात आणि सजीव जे काही असतं ते बघून इतकं प्रसन्नदायी वाटतं, कारण की त्यांचा तो हिरवा रंग इतका प्रसन्नदायी असतो की बघायलाच नको. त्यानंतर आहे आउटर व्ह्यू आणि येस, इथे आहे हा आपला रोड. ओके, साईडलाच हायवे रोडच्याच बाजूला आहे आणि हा आहे इंटरनल पार्ट, जिथे की हॉल आहे आपला मेन. आणि तर असा अतिशय अविडव्य असं हॉल आहे. त्यामुळे तुमचा कुठलाही कार्यक्रम असो किंवा काही असो तर ते तुमचं अतिशय चांगल्या रीतीने पार पडतील. 1000 ते 2000 माणसं पण बसतील, एवढा मोठा हॉल आहे हा. आणि प्लस लॉन पण आहे, त्यामुळे काही काळजी नाही. आणि हा जेवणाची सुविधासाठी हा केला आहे, जेवणासाठीचा. ती बघा, हे बाकडे आहेत, खुर्च्या आहेत. त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो, थोडा वेळ बसलो इथे आणि निसर्गाचा पुरेपूर आनंद घेतला. तुम्ही पण नक्की भेट द्या या हॉलला. जर तुम्हाला गरज असेल लग्न समारंभ किंवा रिटायरमेंट सेरेमनी, नेमिंग सेरेमनी, कशासाठी तुम्ही हा हॉल नक्कीच बुक करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.